कारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती अर्तनोद्धुरितं अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मरणकंडिका नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तदुत्तर ग्रंथकर्तार श्री गंधर्देवाः प्रतिगंधर्देवाः तेषां वचोनुसार मासाद्य अमितगत्याचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मती। सिद्धान्नत्वाराधिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के परम पूज्य आचार्य श्री अमित गति महामुनि राज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की, आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणकंडिके या महान ग्रंथामध्ये मरणाचे भेद सांगत असताना पंचम कालामध्ये जे साधू व्रत किंवा समाधी मरणाला निमित्त असणारं आणि जे धारण करू शकतो असं मरण असणारं भक्त प्रत्याख्यान मरण हे वर्तमानमध्ये होऊ शकतं असं सांगितलं। आणि त्या भक्त प्रत्याख्यानाचे प्रामुख्याने 2 भाग सांगितले, सविचार भक्त प्रत्याख्यान मरण आणि अविचार भक्त प्रत्याख्यान मरण। आणि त्याच्यामध्ये सविचार भक्त प्रत्याख्यान मरणाचे भेद अधिकार 40 अधिकार आहेत म्हणून सांगितले। त्या 40 अधिकारातलं पहिलं जे अधिकार आहे तो अर्ह अधिकार आपण पूर्वचर्चेमध्ये बघितला। आणि त्याच्यात आपण उपसंहार करत असताना सांगितलं की ज्यांच्यासमोर आगामी कालामध्ये म्हणजे भविष्य समोर भय उपस्थित नाही ते साधू अनर्ह आहेत, ते भक्त प्रत्याख्यानाचे योग्य नाहीत। म्हणजे ज्यांची डोळं चांगली आहेत, कान चांगले आहेत, शरीर चांगलं आहे, कुठला उपसर्ग नाही, कुठला रोग नाही, वय झालेलं नाही, तर अशा सगळ्या गोष्टीत काही मरणाचं कारण नसताना सुद्धा मरण स्वीकारणं हे मरणाच्या योग्य नाहीत असं सांगितलं। पण ज्यांच्या समोर हे निमित्त आहेत, शरीर चांगलं दिसतंय पण डोळेच खराब झालेले आहेत, की ज्याच्या जीवा ज्या इंद्रियाचा आधार घेऊन अहिंसा महाव्रताचं पालन करायचं आहे, त्याला मी पूर्वचर्चेमध्ये उदाहरण दिलं तर आचार्य भगवंत शांतीसागर महाराजांचं आणि आपल्या श्रुतमती माताजींचं। शरीर दिसताना चांगलं दिसतंय पण त्यांच्या डोळ्यांची कमजोरी असल्यामुळं उद्या महाव्रताचं मूळच अहिंसा आहे आणि ते मूळच जर आम्ही व्यवस्थित पालन करत नसेल तर मग पुढच्या व्रतांना घेऊन काय
म्हणजे किती पालन करणार. तर म्हणून माताजींनी समाधी स्वीकारलं, हे मारण महोत्सव स्वीकारलं, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी समोर सांगून असे जे निमित्त बघून जे मृत्यूला स्वीकारतात त्यांनी क्रमानं कषायांची आणि शरीराला कृश करण्याचा प्रयत्न करतात. ते अर्ह भक्त प्रत्याख्यानाचे योग्य अशा पद्धतीनं सांगून त्याच्यामध्ये मी सांगितलं होतो की मी येऊपर्यंत तुमच्या पद्धतीनं तुम्ही लिंग अधिकार आहे तो वाचून घ्या. आता या ठिकाणी आपल्याला समजावून घ्यायचा आहे तो त्याच्या पुढचा अधिकार आहे तो म्हणजे केशलोच वगैरेचा एक विषय येतो, ते समजावून घ्यायचा आहे. दोषों के निराकरण हेतु केशलोच किया जाता है. गाथा नंबर 89 आज आपल्याला बघायची आहे. श्लोक नंबर 89. संस्काराभावत केशा समूर्छन्ति निरन्तरं विशन्त्यागन्तवो जीवा दुरक्षा शयनादिषु. संस्कार अभावात, आवाज येतोय ना? संस्कार अभावात, संस्काराच्या अभावाने. कशाचे संस्कार? केशावरचे. म्हणजे तुम्ही सांसारिक लोक जसं केस विंचरताय, त्याला तेल लावताय, वेगवेगळ्या पद्धतीचं त्याला क्रिया करताय, आणि या सगळ्यांच्या मुळं शक्यतो तुमच्या केसांच्या मदतीने काय होत नाही, जीव उत्पन्न होत नाहीत म्हणा. पण तुम्ही असू दे, आम्ही असू दे, कोणी जरी असलो तर हे केसांच्यावर जर संस्कार नाही केले, त्याची व्यवस्था नाही केली, विंचरणं आदी आदी, तर नियमानं त्या ठिकाणी समूर्छन्ति निरंतरम, निरंतर समूर्छन जीवांची उत्पत्ती होते. आता ते कुठल्या समूर्छन जीवांची उत्पत्ती होते हे तुम्हाला सांगायची काही गरज, कारण ते सगळ्यात जवळचे तुमचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. ते काय विश्लेषणपूर्वक सांगायची गरज नाही. नुसता उत्पन्न होत नाहीत, मग ज्या वेळेला ते उत्पन्न झाल्यानंतर त्याच्या चावणं किंवा त्याचं हलनचलनमुळं आपल्याला सहन होत नाहीत, मग त्यावेळी तुम्ही काय करता ही सांगायची पण गरज नाही. लायसील ॲडव्हर्टाईज बघितली नाही, हां, लायसीलची ते लावायचं आणि ती बारकी फणी आणायची, काढायचं. हजारो जीवांची आपली हिंसा होत्या. ती तर ऊ झाल्या, ऊला उत्पन्न करणाऱ्या जे लिक्का बारीक ती परिस्थिती. आता वास्तविक ते आपल्या धर्मात किती त्याची मान्यता आहे मला माहीत नाही, कारण लिक्क म्हणजे त्या ऊची अंडी असं आपण व्यवहारामध्ये म्हणतोय, पण समोरच्या जीवांना उत्पन्न होण्यासाठी या गोष्टींची फार मोठी गरज आहे असं नाही. वास्तविक ते प्रक्रिया तयार चालू असते, ती छोटे जीव असतात तेव्हाच ते असतात. किती जीवांची आपण हिंसा होते त्याच्यावर. हे सगळं होऊ नये म्हणून मग 3 महिन्याच्या 4 महिन्याच्या आत केशलोच एकदा करणं आवश्यक आहे. म्हणून मग ते झोपताना बसताना विशन्त्यागन्तवो जीवा दुरक्षाः शयनादिषु, म्हणजे झोपणे आदी आदी अनेक क्रियांच्यामध्ये त्या जीवांची हिंसा विराधना होऊ शकते, होते असं या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून त्याचा प्रतिकार ते होऊ नयेत, हिंसा लागू नये, दोष लागू नये. आणि दुसरं, केसांच्यावर संस्कार करणं म्हणजे शृंगार करणं आहे. काय करणं आहे? शृंगार. आणि साधूंना शारीरिक शृंगाराचा त्याग असतो.
साधूंनी काय करायचं असते? शरीर सौंदर्याच्या शृंगाराचा त्याग करायचा असतो. मूलाचार आदी ग्रंथामध्ये साधूंच्या अंगावर साठलेला मळ म्हणजे हेच त्याचं आभूषण, हा त्याचा दागिना म्हणून आचार्यांनी सांगितलं. कारण त्याच्यामुळं ब्रह्मचर्य व्रताची सुरक्षा होते. त्याच्यामध्ये मनामध्ये विकल्प विचार वासना उत्पन्न होत नाही. म्हणून ही हिंसा वाचावी, हे दोष लागू नयेत, मनातले परिणाम सुंदरतेचे येऊ नयेत, म्हणून त्या ठिकाणी 2 महिन्याच्या आत केशलोच करणं उत्कृष्ट सांगितलं. 2 आणि 3 महिन्याच्या मध्ये करणं मध्यम सांगितलं. 3 आणि 4 महिन्याच्या मध्ये करणं जघन्य सांगितलं. पण 4 महिन्याच्या पुढं 1 तास सुद्धा जाऊन चालत नाही. जेवढे दिवस पुढं केशलोच जाईल तेवढ्या उपवासाचं प्रायश्चित्त शास्त्रामध्ये सांगितलं. तेवढ्या उपवासांचं प्रायश्चित्त. आणि ज्या दिवशी केशलोच होतंय त्या दिवशी सुद्धा उपवासच करायला सांगितलं. म्हणून केशलोच ही नुसतं एक क्रिया नव्हे, त्या क्रियेच्या मागं अहिंसा महाव्रताचं संरक्षण आहे. त्या क्रियेच्या मागं विषय वासनेचा त्याग आहे. त्या केशलोचच्या क्रियेच्या मागं सौंदर्याचा त्याग आहे. आणि एक जण फिनिशिंग करत बसतात रंदा मारल्यागत. केशलोच झाल्यावर उगच अर्धा तासभर सगळं बारीक सारीक. जेवढं केशलोचचं फिनिशिंग म्हणजे केशलोच झाल्यावर चांगलं दिसण्याचे भाव होतील तेवढा आपल्या त्या केशलोचच्या मागचा भाव आणि लोक सर्वसामान्य श्रावक शेविंग वगैरे करून सुंदर दिसण्याचे भाव याच्यात काही फरकच असणार नाही आपलं. म्हणून ही केशलोचची व्यवस्था आचार्यांनी अहिंसा महाव्रताचं पालन आणि आभूषण सुंदरतेच्या त्यागाच्या भावनेनं अनादी कालापासून ही व्यवस्था ऐलक आरिका आणि त्या ठिकाणी मुनी महाराजांना नियमानं आहे. क्षुल्लक आणि चुल्लिकांच्यासाठी भजनीय सांगितलं. क्षुल्लक आणि चुल्लिकांच्यासाठी भजनीय सांगितलं. केला तरी चालतंय, नाही केला तरी चालतंय, पण आचार्यशी म्हणतात करणं सगळं उत्कृष्ट चांगलं आहे. कारण हातामध्ये पिंची घेतल्यानंतर परत आपल्याला याचना करण्याची भाव असता कामा नये. म्हणून आचार्यशींच्या संघामध्ये क्षुल्लक महाराजांना कोणालाही कात्री किंवा ब्लेड वस्तारा याचा उपयोग होत नाही. ते नियमानं सगळे क्षुल्लक लोकसुद्धा केशलोचच करत असतात. केशलोच न करने में क्या दोष है, एकट्याने प्रश्न विचारला. मग उत्तर सांगतात, साधुजन कभी पानी से बाल नहीं धोते. साधूंनी पाण्यानं कधी केस धुवत नाहीत. वास्तविक केस वाढल्यानंतर ते धुवूच नाहीत. कारण त्याचं कारण हे सांगितलं की बाबा छोटे छोटे समूर्छन जीवांची उत्पत्ती होते आणि त्याची हिंसा होते. पण आरोग्य आणि काही परिस्थिती अशा असतात की हे पंचम काल आत जे त्या जीवांच्यामुळं होणाऱ्या उत्पन्न झाल्यानंतर त्या जीवांच्यामुळं होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या वेदना सहन करण्याची ताकद नसेल. हे मी द्रव्य क्षेत्र काल धरून सांगायला लागलो आहे. शास्त्रात असं आहे पळवाट अशी मी सांगालो नाही. पण मग त्या एका गोष्टीमुळं जर स्वाध्यायाकडं ध्यानाकडं सामायिकडं लक्षच लागणार नसेल आणि कायम आर्तरौद्र ध्यान होत असेल तर जीव उत्पन्न होऊ नयेत म्हणून एखाद्या वेळेला वेळोवेळी आपण आहाराची शुद्धी करतोय. अशा वेळेला वगैरे थोडं असं करून घेतलं किंवा एकदम उन्हातून विहार करून आला आणि आल्यानंतर घाम वगैरे असतोय
ते तर पुसायलाच पाहिजे, कारण आरोग्याची भविष्यातली आरोग्य सर्दी हे ते, आणि त्याची मग विपरीत एक एकदा तुम्ही काय सर्दीला साधा रोग समजू नका. सर्दी रोग काय करू शकतो याचं उदाहरण मी माझ्या आयुष्यात बघितलोय. आणि कोथरीवाल्यांनी 2013चा चातुर्मास आणि आमच्या संघानं जवळच्या लोकांनी बघितले. त्याला कुणी मोक्ष मार्गासाठी कुठलाच रोग आणि कुठलेच विचार साधे असतात नाहीत, लक्षात ठेव. कधी ते विचार, ते म्हणजे अशुभ विचार असू देत किंवा एखादं शारीरिक कर्माच्या उदयात होणारा रोग, कधी त्याच्याकडे वेळोवेळीच लक्ष नाही दिलं तर ते कधी आम्हाला मोक्ष मार्गापासून विपरीत किंवा मोक्ष मार्ग सोडायला सुद्धा निमित्त कधी ठरतील याची गॅरंटी नाही. म्हणून कुठल्या आजाराला आपण हलक्यात घ्यायचं नाही. मुंगीसारखी मुंगीसुद्धा हत्तीला भारी असते. मुंगीची ताकद आणि हत्तीची ताकद किती फरक आहे. पण हत्तीला धारा दिसतं, म्हणजे तुम्हाला परास्त करण्याची ताकद त्या मुंगीला आहे, ते फक्त कानापर्यंत पोचायची वेळ आहे. तसं कुठल्या आपल्या अशुभ कर्माच्या उदयामध्ये कोणते छोटे छोटे निमित्त गट पडतील आणि कधी काय होईल याची गॅरंटी नाही. म्हणून साधूंना प्रमादरहित चर्या, पायाला लागेल, जखमा होतील असं एवढं फास्ट हळू किंवा अशा ठिकाणी चालायचं नाही. एखादा रोग होईल असं कुठला आहार करायचं नाही. महाराज आमची भावना आहेत, महाराज आमची भावना आहेत, तुमच्या भावना सगळ्या आहेत. कारण महाराजांचे पण काहीतरी धर्म आहेत, महाराजांचे काहीतरी नियम असतात, महाराजांना सगळे काहीतरी आचारसंहिता आहेत. अभक्ष आणि भक्ष्याची व्याख्या नुसता कंदमुळांनी ह्याच्यावर ठरली नाही. जे भक्ष्य ग्रहण केल्यानंतर शरीराला रोग आणि आजार होणार आहेत ते त्या व्यक्तीसाठी अभक्ष्यच असतं. मधुमेह झालेल्या साधूंना साखर आणि गोड हे अभक्ष्य पदार्थ म्हणून सांगितलं. BP असणाऱ्यांच्यासाठी मीठ अभक्ष्य पदार्थ म्हणून सांगितलं. म्हणून भक्ष्य आणि अभक्ष्याची व्याख्या ही नुसता कंदमुळात आणि याच्यात नाही. ऐकायला काय अमृता सिंग, जे आहार, जे विचार आम्हाला आमच्या धर्मक्रियेपासून, तुम्हाला श्रावक व्रतापासून आणि मला मुनिव्रतापासून, देशव्रतींना देशव्रतापासून जो आहार आणि जे विचार भविष्यात आम्हाला हे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करणार आहेत, तो आहार असू दे आणि तो विचार असू दे, ते सगळे अभक्ष्यच आहेत असं आचार्यांनी शास्त्रामध्ये सांगितलं. त्यामुळं भक्ष्य आणि अभक्ष्याचं नुसता शास्त्रात 4 नावं सांगितलेली आहेत, तेवढ्यापुरता आम्हाला विचार करून भक्ष्य आणि अभक्ष्याची व्याख्या चालणार नाही. भक्ष्य आणि अभक्ष्य हे प्रत्येक वस्तू, सर्वसामान्यपणे जर आम्ही विचार केलो तर पित्त प्रकृतीवाल्या लोकांना जे आहार घेतल्यानंतर पित्ताचा प्रकोप होणार आहे ते विषच आहे. म्हणजे पित्त प्रकृतीवाल्यांचं औषध हे कफ प्रकृतीवाल्यांना विष आहे, कफ प्रकृतीवाल्यांचं औषध पित्त प्रकृतीवाल्यांना विष आहे. हे सगळं आपल्या प्रकृतीवर, आपल्या शरीराच्या स्वभावावर अवलंबून आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक गोष्ट करत असताना फार काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक केली पाहिजे. शब्दात अडकायचं नाही. आचार्यांनी सांगितलं शब्दार्थ, नयार्थ, आगमार्थ, भावार्थ, उभयार्थ हे 5 काय 6 काहीतरी भेद सांगितले. शास्त्र समजून घ्यायचे. नुसता शब्दाचा अर्थ जाणून घेऊन चालणार नाही. त्या शब्दामागे कुठला नाही आहे
व्यवहार नाही याच्या अपेक्षेनं सांगितलं, निश्चय नाही याच्या अपेक्षेनं सांगितलं. त्याच्या मागे नाही अर्थ लावला पाहिजे, भावार्थ लावला पाहिजे. नेमका भाव काय आहे आचार्याने या गोष्टी सांगण्याच्या माग? व्यंजनार्थ असे अनेक त्याचे भेद सांगितले. तर या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. म्हणून हे सगळं समजावून घेण्याची आमच्याकडे क्षमता असेल तरच यदा कदाचित आम्ही शास्त्राचं कथन योग्य पद्धतीने करू शकतो. म्हणून मी सांगायला लागलोय, हा भावार्थ हाच आहे की जेणेकरून जीवाची उत्पत्ती होऊ नये आणि हिंसेचा दोष लागू नये, म्हणून उन्हात विहार करत येताना वगैरे आल्यानंतर, घाम वगैरे आल्यानंतर जाता जाता आपण चेहरा वगैरे धुवून घेतो. त्यावेळी थोडं पाण्यानं तिथे जीवांची उत्पत्ती होऊ नये म्हणून केसांची स्वच्छता करणे. याच्या मागं जीवांची उत्पत्ती करून हिंसा होऊ नये हा आहे. पण उत्पत्ती झाल्यानंतर आम्ही केस धुणे आधी हे हिंसेला निमित्तच ठरू शकतो. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी एकच करायचं, 4 महिन्याचा नियम ते बाजूला ठेवायचा आणि लवकर केस लोच करायचं. एकदा रान मोकळं करून घ्यायचं आणि परत त्याच्यावर औषध मारून घ्यायचं. व्यवस्थित सगळं धुवून घेऊन एकदा त्या जागेला स्वच्छ करून टाकायचं, म्हणजे परत जीवांची उत्पत्ती होऊ नये. असं आगमाप्रमाणे त्याची चर्चा आपण चिंतन करू शकतो. साधु जन कभी पानी से बाल नहीं धोते, तेलादि का मर्दन नहीं करते, एवं सुगंधित वस्तु नहीं लगाते, अतः केशों में समूर्छन, जू एवं लिखादि उत्पन्न हो जाते, तब साधु के सोने पर, धूप में जाने पर एवं सिर के टकरा जाने पर उन जीवों को बाधा होती है. त्या जीवांची काय होऊ शकते? बाधा होऊ शकते. म्हणून विनाकारण आवश्यकता नसते तेव्हा आमचे सरल सागरजी महाराज एकदा 10 15 दिवस महिनाभर वयावृत्तीच करून घेत नाहीत. परवा षोडशकारांमध्ये वीरसागर महाराजींनी 16 दिवस वयावृत्तीच करून घेतले नाहीत. विनीत सागर महाराज, तिकडं चंद्रपूर सागर महाराज जरा फार उपवासाची आधी साधना करतात, त्यामुळं ते आवश्यक आहे. कारण एक आहार एक उपवास शीळ निष्क्रिय व्रत आदी करणे हे काय म्हणजे सोप्या गोष्टी नाहीत. पण विनीत सागर महाराज वगैरे आम्ही संघात जात होतो येत होतो, बघितलं तर अंगावर त्यांच्या असे एक खपली पडत होती. म्हणजे किती एक साधूंची साधना असते. एक साधू 6 महिने वर्षभर वयावृत्तीच करून घेत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण शारीरिक क्षोभक्षम चारित्र्य मोनीचा क्षोभक्षम म्हणा किंवा वीर्यांतराय कर्माच्या क्षोभक्षमाच्या कमतरतेमुळे काही वेळेला साधू हे वयावृत्ती आधी जरी करून घेत जरी असले तरी त्याच्यामुळं फार मोठा दोष आहे आणि त्याच्यामुळं फार मोठे काही असं काय असतात नाही. पण हे आगमशास्त्र सांगत असताना उत्कृष्टतेचं प्रमाण सांगत असतात. कुठलं सांगत असतात? उत्कृष्ट चारित्र्याचं प्रमाण सांगत असतात. म्हणून ब्रह्मचारी भैया असू देत, प्रतिमाधारी लोक किंवा जे श्रावक आहेत किंवा माताजींची वयावृत्ती करण्यासाठी तुम्ही प्रतिमाधारी महिला दीदी तुम्ही श्राविक आहे, फार विवेकपूर्वक जीवन जगावं लागतं. वयावृत्ती करता साधूंचं तर अंग व्यवस्थित पुसता, पण तेलाच्या बाटल्या तिथंच ठेवायच्या. खाली पडलेलं तेल तूप आम्ही ते पुसायचं नाही, काहीही करायचं नाही. मग तिथं जीवांची उत्पत्ती होते. आणि मग केस लोच तेल लावल्यानंतर वयावृत्ती केल्यावरच हिंसा होते असं नाही. ती हिंसासुद्धा वयावृत्तीच्या निमित्तानं झाली, तिथं जीवांची उत्पत्ती. आणि त्यावेळी होणारी हिंसा ही साधूंना निमित्त ठरते.
महाराज माताजींचे नॅपकिन्स असतात, साड्या असतात. आपण गडबडीत एक एक दोन दोन दिवस घेऊनच जात नाही. त्याला तेल वगैरे पुसलेलं असतं, त्याच्यात समोरच्या जीवांची उत्पत्ती होऊ शकते. मग हे काही वेळेला दिसलं की मग साधू म्हणतात आपल्यामुळं दोष पण लागायला नको आणि कोणाला त्रास पण नको, त्याच्यापेक्षा आपण वापरायचंच त्या केलेलं सगळ्यात चांगलं. ती उत्कृष्ट चर्या आहे, पण ते शक्य नाही. आरिकांचं चौका लावताय त्या वेळेला साड्या घेऊन गेल्या पाहिजेत. आता तर असे दिवस आहेत म्हटल्यानंतर पटकरणं नेल्याबरोबर धुवून सामायिकला बसायच्या अगोदर आणून त्याला पसरून वाळत टाकलं पाहिजे. तुमच्या धुण्याबरोबर तुम्ही 4 वाजता धुणार, संध्याकाळी 5ला आणून ते तुम्ही कोथरीवाले हुशार आहे, तुम्ही काय तसं करणार नाही सा, स्वाध्यायी लोक आहे सा, पण सांगा लागलो जनरली संध्याकाळी 3-4ला यावागी गोगोदा मती प्रवचन गोकबेकू आवाग तोंड हुगुनू म्हणून प्रवचनच्या वेळेलाच डायरेक्ट तुम्ही घेऊन आला, टाकला, ती साडी वाळली नाही व्यवस्थित, माताजींनी ते परिधान केलं तर ज्या ठिकाणी मग त्या साडीचा गाठ मारलेली असते, आधी कारणं असतात, त्या ठिकाणी ते ओलं असताना जर मारलं तर तिच्यात समोरच्या जीवांची हिंसा होते. म्हणून केवळ हिंसा केसलोचमध्येच होते असं नाही, या प्रत्येक गोष्टीत आहे. म्हणून ब्रह्मचार्यांनी, व्रती लोकांनी, सगळ्या श्रावकांनी ओली कपडे सवळ्यामध्ये कधी वापरायची नाहीत, कधी ओली कपडे वापरायची नाहीत. तर या गोष्टी आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टी हिंसेची जी आहे ना ती काळजीपूर्वक आपण केली पाहिजे, तरच आपल्याला ती लक्षात येते. म्हणून ओली कपडे कधी घालून सवळं आहार द्यायचं नाही, भगवंतांची पूजा करायचं नाही. एकेकांच्या घरात छोटी घरं असतात, श्रावकांची भक्तिपूर्वक आहार करत असतात. बाहेरच्या लोकांनी आल्यानंतर प्रामाणिकपणे एक एक घास घालून बाहेर जायचं. आत गर्दी असली तर उगाच आत गर्दी करून आणि जरा वातावरण अशा ठिकाणी सुद्धा ह्या अशा वातावरणामध्ये घाम आला, काय झालं, तिथं जर वातावरण एकदम असं हे झालं तर तिथंसुद्धा जीवांची हिंसा होते. आणि हे सगळं काळजीपूर्वक विवेकपूर्वक, म्हणून श्रावकांचा अर्थ सांगितला. श्रद्धा विवेकपूर्वक जी क्रिया केली जाते त्याला श्रावक म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? श्रावक म्हटलं जातं. ह्या गोष्टी आहेत. त्यामुळं ह्या अशा जीवांची हिंसा होऊ नये. उत्पन्न झाल्यानंतर उन्हात वगैरे साधू विहार केल्यानंतर त्या जीवांची हिंसा होते, म्हणून साधूंना त्या ठिकाणी केशलोच वगैरे करायला सांगितलं. अर्थात भिन्न देश, भिन्न काल एवं भिन्न स्वभाव होने से अथवा खुजली आदि करने से उन जीवों को पीड़ा होती है. म्हणून भिन्न देश आहे, भिन्न काल, भिन्न स्वभाव असल्यामुळं, म्हणजे बाहेर वातावरणात असं गेल्यामुळं किंवा आपल्याला खाज वगैरे सुटते, अशामुळं जीवांना पीडा होऊ शकते. जो जीव केशों में उत्पन्न होते हैं वे तो दुष्प्रतिकार है किंतु अन्यत्र से आकार आकर भी अनेक कीटाणु बालों में घुस जाते. आता आपण गाडीवरनं म्हणजे तुम्ही गाडीवरनं जाताय सोडा, आम्ही काही गाडीवरनं वगैरे जात नाही, पण साधूंच्याच आता विहार करताना काय करताना आता असे लाईट वगैरे तुम्ही लावताय त्यावेळेला ते समोरच्या जीवांची उत्पत्ती होते. मग छोटे छोटे जीव ते केसामध्ये जातात, डोक्यावर बसतात, अशा वेळीसुद्धा हिंसा होऊ शकते. त्यामुळं तुम्ही एक सगळे इथं प्रतिमाधारी आहात, आरिक आहात, महाराज आहात, म्हणून मी सांगतो. ऐकलं? स्वाध्यायाची फार आवड आहे, तुम्हाला पूजापाठ करण्याची फार आवड आहे, सगळं आहे. पण ज्या वेळेला वातावरणामध्ये असमतोलता असते आणि लाईट लागल्यानंतर जीवांची असे असंख्यात समोरच्या जीवांची तिथं उत्पत्ती होऊन ती फिरत असतात, त्यावेळेला
दिखावटी प्रदर्शन डोंगी धर्म बाजूला ठेवायचा. हे मी प्रतिक्रमण नाही केलं तर काय होईल, मी पूजा नाही केलं तर काय होईल, मी स्वाध्याय नाही केलं तर काय होईल. आणि ते स्वाध्याय करण्याच्या नादात आम्ही लाईट लावतोय आणि हजारो असंख्य जीव खाली मरून पडायला लागल्या. पण आम्ही आमच्या वाचण्यालाच धर्म समजत बसलो. दुसऱ्या जीवांची हिंसा करून केलेला धर्म हा धर्म नसतो, तो अधर्म असतो. त्यामुळं तुम्ही बिन लाईट लावता त्यावेळी तुम्ही ध्यान करा, चिंतन करा, मनन करा, भावपूजा करा. भगवंतांची स्तुती द्रव्य घेऊन केल्यानंतरच तिची पूजा होते असं नाही. शांत बसून भगवंतांच्या गुणाचं स्तवन करा, ती सुद्धा पूजाच आहे, ती सुद्धा स्तुतीच आहे. पण माझ्या क्रियेच्या हट्टाचा पोटी जर असंख्यात जीवांची हिंसा आम्ही करत असेल तर त्याला धर्म कधी म्हटला नाही. म्हणून आचार्यांनी रात्री पूजा करणं, रात्री जेवणं, जेवण केल्यावर पाप लागतंय म्हणून रात्री भोजनाचा त्याग सांगितला. समोरच्या जीवांची उत्पत्ती होते म्हणून. मग रात्री पूजा केल्यानंतर पाप लागत नाही, समोरच्या जीवाची उत्पत्ती होत नाही. वय तर म्हणा, नाही तर म्हणा कोथळीवाले. एका गावात अशी स्वाध्यायी लोक आहेत आज पण. रात्री महावीर जयंतीची पूजा केल्यावर पाप लागतंय, अनंत पौर्णिमेची पूजा केल्यावर पाप लागतंय म्हणून भांडणारी लोक पहाटे 5 वाजता जाऊन भगवंतांची पूजा करत बसतात. मग अंधार पडल्यावर 1 तासानं पाप लागतंय, तर दिवस उजडायच्या अगोदर 1 तास पूजा केल्यावर पुण्य लागतंय. ऐकायला काय झोपाला आहे? जरा कटू वाटतंय माझं बोलणं, पण काय पर्याय नाही. आयुर्वेदिक चिकित्सालय काढलोय मी, त्यामुळं आमच्याकडं औषध कुठलंही गोड नाही, औषध कडूच असणार आमच्याकडं. मग दिवस उगवायच्या अगोदर आम्ही पूजा करत असेल तर ते सुद्धा दोषच आहे. मग 5ला येणाऱ्या दर्शनला येणाऱ्या लोकांना गंधोदक नको काय? म्हणजे तुमच्या येण्यावर आमचा धर्माचं टायमिंग ठरवायचं आहे. मग एक दिवस जयसिंगपूरवाल्यांना सांगा तुम्ही रेल्वे स्टेशनवर, मला यायला 10 मिनटं उशीर होणार आहे किंवा मला यायला 10 मिनटं अगोदर येणार आहे. एक 10 मिनटं रेल्वे अगोदर तर आण, नाहीतर 10 मिनटं लेट तर आण. रेल्वे स्टेशन मास्तर तुमचं ऐकतो का बघूया. साधं तुमच्या शब्दाचा प्रभाव रेल्वे मास्तरवर पडना आणि तुम्ही आता भगवंतांच्या नियमात बदल करायला लागला तर हट्टाचा पोटी, अहंकारापोटी. आजही आम्ही फिरायला लागलोय, करायला लागलोय ना थोडं, संध्याकाळी लघुशंकेला रात्री वगैरे जातोय किंवा ठीक आहे 7-8 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला धर्मप्रबोधन जे सगळं करायला लागलोय, शास्त्राप्रमाणे चुकीचंच आहे, लक्षात ठेवा. मी करतोय म्हणजे मी लय बरोबर आहे सांगणारा मी साधू नाही, लक्षात ठेवा. आमच्या डोळ्यानं आम्ही बघितलोय पद्मसेन महाराज, सागरसेन महाराज, सुबलसागर महाराजांच्या संघातले महाराज, 5:45 अंधार पडायला दिसलं, एकदा त्यांनी त्यांचं ते मच्छरदाणी चटईचं गुंफा तयार करून एकदा आत गेले, फक्त अपरिहार्य कारणास्तव तेवढंच ते त्या गुंफ्यातनं बाहेर येणार, नाहीतर मौन धरून त्या गुंफ्यातनं बाहेर सुद्धा येत नव्हते. ते अंधार पडल्यावर एक साधू आज पण एवढे कठोर आहेत, कट्टर आहेत, अंधार पडल्यावर वयावृत्ती करून घेत नाहीत. आज एक साधू असे आहेत अजून त्यांना दीक्षा घेतल्यापासून खोलीत रात्री लाईट लावून माहीत नाही, त्यांच्या खोलीत लाईटच लागत नाही. आहे काय असं काय नाही. पंचमकाल म्हणून मी माझ्या शिथिलतेला काळावर झाकून मी उगाच माझ्या चुका झाकत चाललोय, पण अशी करणारी सुद्धा साधू आज आहेत.
त्यामुळं आपण ह्या गोष्टींना समजावून घेतलं पाहिजे. म्हणून केवळ केस लोचच्या ठिकाणी असंच हिंसेचा विचार न करता ज्या ज्या ठिकाणी हिंसा होते ती ती क्रिया आमच्यासाठी अधर्माला निमित्त आहे. म्हणून मग त्याच्यात कमीत कमी हिंसा होईल अशी पूजा करायची. अशा भावनेतून लोकांनी काही गोष्टींचा पंथवादाचा प्रभाव पडत गेला. पण आपल्याला अनावश्यक, अत्यावश्यक आणि आवश्यक या 3 गोष्टी समजावून घेऊन आपल्याला सगळ्या क्रिया केल्या पाहिजेत. म्हणून दिवस बुडल्यानंतर जशी पूजा करण्यामध्ये दोष आहे तसं दिवस उगवायच्या अगोदर सुद्धा पूजा करण्यामध्ये दोष आहे. म्हणताना मी षोडशकारण घेऊ दे, दशलक्षण घेऊ दे, सिद्धचक्र विधान घेऊ दे, कुठलेही विधान घेऊ दे, मी सकाळी मी दर्शन पाठ, मंगलाष्टका, आता आपलं तर समोशरणात मूर्त्या होत्या ठीक आहे, पण मी वरनं खाली जरी मूर्त्या आणायचे असले तर दर्शन पाठ, सकलीकरण या सगळ्या क्रिया करून ज्यावेळेला अभिषेक पीठामध्ये भगवंतांना स्थापन करायचं असते त्यावेळेलाच प्रतिमा घेऊन येतोय. म्हणजे या सगळ्या क्रियेला 20-25 मिनिटाची वेळ लागते. आणि आपली 6ला पूजा जरी चालू झाली तरी 6:30पर्यंत दिवस उजडलेला असतो आणि मग प्रतिमा घेऊन येऊन स्थापन करायचं असते. पण आम्हाला दमच नसतोय. भगवंत पुढं नाहीत, मंगलाष्टका कसं म्हणायचं, भगवंत पुढं नाहीत ते कसं करायचं. अरे नवरा बायको पुढं नसताना साखरपुडा करता येईल तोंडात एकमेकाच्या, ते दरवाज्यात काय घालता येईल. दरवाज्यात आल्यावर पाहुणं पै आल्यावर एकमेकाच्या तोंडात गाठी बिठी काय असते की. आता तो लग्नातलाच विषय आहे की नाही, काय लग्नाला सोडून आहे मग तिथं नवरा बायको असतात. तसं तशी प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या पुढंच करायला पाहिजे असं काही नियम नाही, लक्षात ठेवा. पण ते करण्यासाठी आम्ही जर अंधारातच भगवंतांच्या प्रतिमेला, मग त्याला लोक कारणं देतात. भगवंतांचा 4 टायमाला विहार होतो, संध्याकाळी पण विहार होतो, रात्री पण होतो. पण त्या अज्ञानी भव्य जीवांना एवढं लक्षात यायला पाहिजे 2007ला ह्या जयसिंगपूरमध्ये एका ठिकाणी मीटिंग होती, सभा होती. त्याच्यात एका शाण्या विद्वानानं म्हटलं होतं समोशरणात 4 वेळेला पूजा होते, त्यामुळं समोशरणात रात्रीच्या प्रहरात सुद्धा पूजा होते. अरे समोशरणामध्ये एवढी विशुद्धी असते, एवढं अतिशय असतं, तिथं समोरचे जीव तिथं त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या रत्नमयी आसन, सिंहासन, कमलासन ह्या सगळ्या वातावरणामध्ये तिथं दिवस आणि रात्र समोशरणामध्ये भेदच नाही. म्हणून तुम्ही तिथली गोष्ट तुम्ही जर आत्ता मंदिर समोशरणाचं प्रतीक आहे, मग समोशरणात 4 दिशेला 4 तोंड करून मूर्ती असतात. मग मंदिरात एकच मूर्ती का असत्या पूर्वेकडं आणि उत्तरेकडं तोंड करून मूलनायक म्हणून, तिथं का 4 ठिकाणी करत नाही. मंदिराच्या समोशरणाच्या 4 बाजूला सभा असतात, मग इथं गर्भगृह एकाच बाजूला का करतोय आम्ही. प्रत्येक विषयाला चतुर्थ कालातल्या समोशरणातल्या प्रत्येक तो चतुर्थ काल आहे, ते वास्तविक आहे, ते सत्य आहे. तिथं कुठनं आवाज दिव्यध्वनी खिरली कुणालाच कळत नाही. हितनं आम्ही सगळीकडं सांगून पण खिरत नाही, खिरली तर कळत नाही, कळलं तर वळत नाही. मग ह्या समोशरणाच्यानी त्या समोशरणाची बरोबरी करून चालल, तिथल्या गंधर्वांची आणि आमची बरोबरी करून चालल. ते धर्म समजावून घेण्याचे विषय आहेत. म्हणून या ठिकाणी या प्रत्येक गोष्टींना अत्यंत लक्षपूर्वक सांभाळून घेऊन आम्ही केलं पाहिजे. साक्षात भगवंतांच्या व्यवस्थेतली आणि
हे कृत्रिम केलेल्या भगवंतांच्या व्यवस्थेतली ह्या व्यवस्थेत जमीन आसमानचा फरक आहे. हे पूजा करताना सांगतात, परंपरा करताना, आणि तिथं साप आणि मुंगूस एका ठिकाणी येऊन बसलेलं सांगत नाहीत. त्या समोरच्यानं साप मुंगूस एका ठिकाणी येऊन बसतात की नाही, आणि इथं 13 पंथी बसतीत, 20 पंथी गेलेलं चालत नाही, 20 पंथी बसतीत, 13 पंथी गेलेला चालत नाही. मग हे समताभाव समोर शरणातलं कुठे गेलं? नुसता रात्री अभिषेकलाच आम्ही प्रमाण द्यायला लागलोय. द्यायचं तर सगळंच प्रमाण पालन करायचं होत नाही. ही अशी स्वार्थी लोक आहेत आजच्या जगात. अशा लोकांच्या हातात हे सगळं धर्म गेला. म्हणून मी फार विचार करत नाही. पूज्य सरलसागर महाराजजी छड आलाचं पुस्तकाचं काहीतरी ते संकलन करून केलेत. त्याच्यात चंद्रगुप्त मौर्याच्या स्वप्नामध्ये एक स्वप्न सांगितलं. त्याच्यात हे सांगितलं, येणाऱ्या कालामध्ये एक मुनी दुसऱ्या मुनीचा आदर करणार. ही दिलेत त्याच्यात. तरी पण मी काळजी करतोय. सरलसागर मला नमस्तुका करत नाहीत. वीरसागर माझ्यावर असं का वागलं, ते सागर तसं का वागलं. असू दे बाबा, एका सागरातलं पाणी दुसऱ्या सागरात मिसळत नाही, हे पाण्याचा नियम असेल तर आता कुठल्या संघाचं तू घेऊन बसला आहेस? काही नाही. या जे आचार्यांनी पूर्वी सांगितलंय, जे भगवंतांच्या वाणीत, मग तुम्ही आणतच करशील हां सांगितलं, म्हणजे जे शास्त्रात लिहिलंय ते सगळं पुढं व्हायला लागले. आता जो जो देखा वीराने सो सो होई वीरा रे. जे वीर भगवंतांनी बघितले आपल्या केवल्यानात ते सगळं व्हायला लागले. नवीन काही होत नाही. आणि जे व्हायला लागले ते इतिहासात पहिल्यांदाच व्हायला लागले असं. त्यामुळं लई रागद्वेष करण्यामध्ये काही विकल्प नसते. मला तर काही विकल्प नसतात बाबा. आत्ता या 2-3 वर्षात तर वास्तविक दशलक्षण संपले की चातुर्मास संपला अशी व्यवस्थाच समाजात निर्माण झालेली असते. पहिले 2 महिने तिथंपर्यंत माणसं बसत होती त्या जिन्यावर, बाहेरपर्यंत माणसं बसत होती. दशलक्षण जवळ आलं, आतल्या जिन्यापर्यंत आली. आता दशलक्षण सोडच कारण संपलं, स्टेजवर चढायच्या जिन्यापर्यंत आता म्हणजे एवढीच माणसं राहिली. मग आता आम्हाला काय चिडायचं आहे? काय करायचं? हे गेल्या चातुर्मासातले अनुभव आहेत, त्याच्या गेल्या चातुर्मासात, प्रत्येक चातुर्मासात हेच आहे. नवीन काय कोतळीत आहे काय? सगळं तेच आहे. मग हे स्वाध्याय लोकांच्यासाठी आहे का? आमच्यासाठी आहे. आम्ही करताना तुम्ही येऊन बसलाय म्हणून तुमच्या हिशोबानं आम्ही सांगत बसतोय. कमी झालं आमच्या हिशोबानं स्वाध्याय चालू करायचा. त्यामुळं काही नवीन या जगात कुठल्या साधूंची चुकीची घटना घडली तरी नवीन नाही. एका साधूंनी लई मोठं चंद्रसागर महाराजांनी चिकित्सालय काढलं, काही वेगळं नाही. ह्याच्या अगोदर असं हजारो साधूंनी धर्मध्यान लोकांच्या समाजोपयोगी व्यवस्था केलेत. मी नवीन काय करायला लागलो? त्या संघातलं भैया इकडं कसं दीक्षा घ्यायला लागल्यात. अरे काय नवीन आहे काय? सगळं काही नाही. पार्श्वनाथ भगवंतांच्या समोर शरणातला जीव महावीर भगवंतांच्या काळात सुद्धा होतेच. काय वेगळं म्हणजे असं आपण आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या लोकांना, आपल्या अनुयायींना असं आपण काय बिंबवा लागलोय? हे का राजकारण आहे? शिंदे गट आणि पवार गट काय आहे? राजकारणाचा विषय. कुठं तर चांगल्या ठिकाणी दीक्षा घ्यायला लागल्यात, कुठं तर आपला मोक्ष मार्ग करायला लागल्यात. आचार्य भगवंत कुंद स्वामींनी अष्टपौड्या ग्रंथामध्ये सांगितलं, अभव्य मुनी महाराजांच्याकडून दीक्षा घेणारा एखादा भव्य जीव सुद्धा मोक्षाला, मुनी महाराज मोक्षाला जातात. मग कशाचा आम्ही विचार करायला लागलोय? काय करायला लागलोय? हा इतिहास आहे, लक्षात ठेवा. काही वेगळं या जगात काय व्हायलं नाही, पण आम्ही विनाकारण त्याचा आगडबंब करून टाकायला लागलोय.
आचार्य विद्यासागर विद्याधर ब्रह्मचारी, कुणाचा ब्रह्मचारी करा? देशभूषण महाराजांचा. विद्याधरांनी ब्रह्मचारी व्रत कुठे घेतलं? कुणापाशी 2 वर्षी 1 वर्ष शिकले, म्हणजे सगळं वैराग्य कुणापाशी झालं? देशभूषण महाराजांच्या पाशी. जाऊन दीक्षा कुठे घेतली? म्हणून त्यांच्या मनातलं देशभूषण महाराजांचं प्रेम कमी झालं, आस्था कमी झाली? काय नसते हो असं. आचार्य ज्ञानसागर महाराजांना, आचार्य शांतीसागर महाराजांना आचार्यपद कोण दिलं? समाजानं दिलं. मग काय आज नवीन काय व्हायला लागले? एवढं एखाद्या विषयाला घेऊन आपल्या परिणामांची अशुद्धता, विशुद्धता, समाजातल्या सगळ्या गोष्टींना घेऊन काय आम्ही एवढं सगळं करू लागलो? प्रत्येक आचार्यशींच्या पशी दीक्षित किंवा व्रती किंवा सन्मती सागर महाराजांच्या पशी दीक्षित व्रती, प्रत्येक साधू असा नियमाना नाही की सन्मती सागर महाराजांना बघूनच त्याला वैराग्य झाले, आचार्यशींना बघूनच वैराग्य झाले. असे कित्येक आचार्यशींच्या संघात ब्रह्मचर्य आहेत. अक्षय सागर महाराजजी, ऐकून माहिती आहे मला, खरं खोटं काय माहीत नाही. आमची चिन्मय सागर महाराजजी, ह्या सगळ्यांनी वीराचार्यांच्या सान्निध्यात, चिन्मय सागर महाराजांचं तर ऐकून माहिती आहे, पण ही सगळा त्यावेळचा ग्रुप होता आहे सगळ्यांनी. यांनी कुंतलगिरीमध्ये चिन्मय सागर महाराजांनी ब्रह्मचारी व्रताचा संकल्प केला. आणि मग आचार्यशींच्यासारख्या एका महान साधूचं त्यांना कळल्यावर तिथं गेले आणि त्यांनी दीक्षा घेतली. आपल्या भागात असे कित्येक साधू आहेत जे महाबल महाराजांचं आदर्श घेतले, त्यांच्यामुळं वैरागी झालं आणि मग त्यांनी दीक्षा दुसरीकडे जाऊन घेतले. असं काही नसते हो, जगात काही नवीन व्हायलं नाही. पण आम्ही एवढं, मग महाराज तुम्ही का चिडता? तुमच्या मनात प्रश्न आहे तो, काय नवीन व्हायलं नाही तरी हे सगळं बघून मग तुम्ही का चिडता, तुम्ही का रागवता? फक्त याच्या इतिहासामध्ये 2 याद्या फिक्स आहेत. रामाची पण यादी आहे, रावणाची पण यादी आहे, श्रीकृष्णाची पण यादी आहे, कंसाची सुद्धा यादी आहे, कौरवांची पण यादी आहे, पांडवाची यादी आहे. मला असं वाटतंय मला ज्यांनी स्वीकारले किंवा माझ्याजवळ जी माझ्या समोर आहेत, यातल्या कुठल्याही व्यक्तीचं नाव कौरवांच्या यादीत, कंसाच्या यादीत, रावणाच्या यादीत लागू नये, हे माझे भाव आहेत. म्हणून तुमचं लक्षण तसं दिसलं की आम्ही तुम्हाला जागा करून, तुम्हाला स्थिर करून बदलायचा प्रयत्न आम्ही करतो. आम्ही कंसाची यादी कॅन्सल करू शकत नाही, रावणाची यादी कॅन्सल करू शकत नाही, कौरवांची यादी कॅन्सल करू शकत नाही. पण त्या यादीत तुमचं नाव असू नये, तुमचं नाव इकडच्या यादीत असावं, म्हणून आम्ही थोडं तुम्हाला चिडून स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही इतिहास बदलायचा प्रयत्न आम्ही करत नाही. चुकीच्या इतिहासात आमच्या लोकांचं नाव लागू नये याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो. पण करण्यासारखी महत्वाकांक्षा आणि हट्टी अहंकार स्वभाव असेल, दुर्योधनासारखा तुमचा चुकीचा हट्ट असेल, माझा पण चुकीचा हट्ट असेल, तर जगात कोण किती जरी सांगितलं तरी ती व्यक्ती स्वतः इच्छा केल्याशिवाय बदलू शकत नाही. म्हणून आम्ही गुरुस्थानावर आहे, आम्ही सांगणं आमचं कर्तव्य. पण तुम्हाला सांगण्याच्या नादात आम्ही बिघडलो तर ते आम्ही आमच्या कर्तव्यातनं बाजूला गेलो. जो जीव केशों में उत्पन्न होते, यदि दिगंबर साधुओं की केशलोच व्यवस्था न होती तो अन्य मतावलंबियों के साधु जनों में और इनमें भेद करना दुष्कर हो जाता. हे या लेखकाचं वैयक्तिक मत आहे. म्हणजे दुसऱ्यांशी तुलना करण्यासाठी आपल्यात केशलोच परंपरा आलेली नाही. वास्तविक केशलोच जी परंपरा आहे ती आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळा आहे काय माताजी? दोन्ही एकच आहे? वेगळा आहे ना. त्याचा सगळ्यात चांगला अनुभव
केव्हा येतोय तुम्हाला? केशलोच करताना. आत्मा वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे. हा जो मूल सिद्धांत आहे आमचा, त्या मूल सिद्धांताला रिव्हिजन करण्यासाठी, त्या मूल सिद्धांताला आम्ही विसरू नये आणि एक वैराग्य भावना आणि एक लाचारी भावना कुणाकडे होऊ नये, ह्या सगळ्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी केशलोच आहे. नाहीतर अन्य साधू केशलोच करत नाहीत, मग आम्ही केशलोच करत नाही, तर आमच्यात आणि त्यांच्यातला फरक, आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक केवळ केशलोच पुरता नाही, आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक प्रत्येक क्रियेमध्ये लक्षात ठेवा, प्रत्येक क्रियेमध्ये. म्हणून या ठिकाणी सगळ्यात मोठं कारण आहे ते, केशलोच न करने से ऐसे दोष उत्पन्न हो जाते हैं, इसलिए जिनेन्द्र देव ने केशलोच करने की आज्ञा प्रदान की है. संक्लेश पिंड मानस्य युकालिक्षेन दुस्सह पीडयते तच्च कंडुतौ यतो लोचस्ततो मता. संक्लेश संक्लेश होतात कशानं? पीड मानस्य, पीडाच्या माध्यमातून संक्लेश. कशाची पीडा? युकालिक्षेन दुस्सह, जे केशलोच आधी न केल्यामुळं किंवा केसांचं वाढ झाली तर जे लिका ऊ आधी समोरच्या जीवांची उत्पत्ती त्या ठिकाणी होते आणि त्यांच्यामुळं पीडा होते आणि त्या पीडेमुळं संक्लेश परिणाम होतात. तच्च कंडुतौ यतो लोचस्ततो, आणि म्हणून त्या पीडा होऊ नयेत, त्या पीडांना आदींचं निराकरण करण्यासाठी, म्हणजेच ते जीवच उत्पन्न होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी केशलोच करणं साधूंच्यासाठी आवश्यक आहे असं आचार्य भगवंतांनी सांगितलं. म्हणून या अत्यावश्यक क्रिया आहेत. ऐकायला का झोपायला आहे सुशांत? ह्या क्रिया कशा आहेत? अत्यावश्यक आहे. ही विधी आहे आणि आचार्यांनी विधीचं प्रदर्शन कधीही करायचं नाही असं शास्त्रात सांगितलं. म्हणजे काय? स्टेजवर हजारो लोकांच्या समोर केशलोच करणे, त्याचे सवाल काढणे, अरे नाही म्हणून उपसून काढायचं. असा कोण शेतकरी शहाणा आहे काय? दिसायला चांगली पुढारी दुसऱ्याच्यात आहे म्हणून ते काढून टाकल्यावर पैसे देऊन पुढारी विकत घेऊन जाणारा, पुढारी म्हणजे राजकारणातला नव्हा, शेतातला. हां, ते म्हणलो की आणि तुम्ही पक्षाचं नाव घेणार. हे काढून टाकल्यानंतर दिसायला चांगलं आहे म्हणून त्याला विकत घेऊन जातोय. पण आम्ही किती लोक अडाणी. एक केशलोचचा सवाल काढून केश घेऊन जाण्यासारखे असते तर चौक्यात आल्यावर केशर म्हणून खाल्ले असते सगळीजण. अंतराय कशाला करून घेतले असते? असं नसतं, लक्षात ठेवा. म्हणून आहाराचं कधी प्रदर्शन करायचं नाही. अंगणात घेतलो, पटांगणात घेतलो, ह्याच्यात घेतलो, स्वतः साधूंनी अशा व्यवस्थेत भाग घ्यायचं नाही. एखाद्याचं घर लहान आहे आणि त्याची जागा मोठी आहे आणि त्याला वाटलं की मी अंगणात एक छत मारून असं करून माझा आहार करण्याची भावना आहे म्हणून प्रदर्शनासाठी कधी करायचं नाही. साधूंच्या चर्येचं प्रदर्शन असते काय? साधना करणं वेगळं आणि लोकांना दाखवण्यासाठी उगाच जाऊन कुठं तर छतावर आणि कुठं तर ह्याच्यावर जाऊन सामायिकला तीन बसणं, प्रदर्शनाचे भाव असता कामा नयेत. प्रत्येक गोष्टीत आत्मदर्शनाचे भाव असले पाहिजेत. कशाचे असले पाहिजेत? आत्मदर्शनाचे. आणि ती भावना माझ्यात सुद्धा दृढ होऊ दे
तो पुरुषार्थ आमच्या देऊ दे, तुम्हाला त्या पुरुषार्थ करण्याची शक्ती भगवंत देऊ दे, असे मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे। ओम नमः। सबको क्षमा, सबसे क्षमा।